फेडरल बँकमध्ये ऑफिस असिस्टंट पदासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फॉर्म कोण भरू शकतं, त्याच्यानंतर वयाची अट किती आहे, फीज किती असणार आहे. तर ग्रॅज्युएशन झालेले कमीत कमी 50% तुम्हाला मार्क्स हवेत. वय 18 ते 27. फी 500 रुपये आणि SC ST कास्टमध्ये असाल तर 125 रुपये. आता ह्याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचं लायसन्स तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. आता ह्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म कसा भरू शकता, तर ही साईट आहे बँकेची. ह्या साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायच्या आधी या गोष्टी वाचून घ्या. असोसिएट ऑफिसर सेल्ससाठी ही रिक्रुटमेंट आहे. ॲन्युअल CTC 4.64 lakhs to 6.70 lakhsपर्यंत असणार आहे. फुल टाईम जॉब आहे. क्वालिफिकेशन त्यांनी ग्रॅज्युएशन सांगितलं आहे, कोणत्याही शाखेतील पदवी. डिप्लॉयमेंट लोकेशन ऑल ओव्हर इंडिया आहे. महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये ह्या ठिकाणी भरती निघालेली आहे. तर तुम्हाला तो नोटिफिकेशनमध्ये सगळ्या जिल्ह्यांची नावं वाचता येतील. नोटिफिकेशनची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि 4 मार्च शेवटची तारीख आहे या अर्ज करण्यासाठी. आता तुम्ही नोटिफिकेशन इथूनसुद्धा डाउनलोड करून वाचू शकता. त्यांनी गाईडलाईन्स दिले फोटो आणि सिग्नेचर कसं अपलोड करायचं त्यासाठी. आता आपण फॉर्म कसा भरायचा ते लाईव्ह या ठिकाणी बघणार आहोत. अप्लाय दिलेलं आहे या ठिकाणी, तिथे अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने असं इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला डिअर कॅन्डिडेट, इफ यू आर रजिस्टरिंग फॉर द फर्स्ट टाईम और इफ युअर प्रोफाईल पिक्चर अँड सिग्नेचर इज येट टू बी अपलोडेड, प्लीज इन्श्युअर दॅट यू हॅव द रिस्पेक्टिव्ह इमेज फाईल्स अवेलेबल विथ यू फॉर कम्प्लिटिंग युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. तुमच्याकडे सिग्नेचर आणि जो फोटो आहे, त्यांना जसा फोटो हवा आहे आता लेटेस्ट तो हवा आहे. कन्फर्म करायचं. या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी इव्हेंट कोड आहे तो दिलेला येईल. फोन नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचा, पासवर्ड तयार करून घ्यायचा. पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर हवं आहे, स्मॉल हवं आहे, एक नंबर हवा आहे आणि एक लेटर हवं आहे वेगळं. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आणि सेंड OTPवरती क्लिक करायचा. OTP सेंड केल्यानंतर तुमच्या फोन नंबरवरती आणि मेल IDवरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा. अगोदर फोनवरचा, नंतर ईमेलवरचा. टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायला येईल. पूर्ण नाव तुमच्या 10वीच्या रिझल्टवर जसं असणार आहे तसं टाकायचं आहे. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. तुमचं वय नीट बघा, 27च्या पुढे असेल तर हा फॉर्म भरू नका. नॅशनॅलिटी आहे ते टाकायचे. एज आहे तो एज इथे टाकायचं आहे प्रॉपर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस विचारला आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस, म्हणजे तुम्ही आता जो राहता तो पत्ता लिहायचा आहे. रूम नंबर, बिल्डिंगचं नाव, त्याच्यानंतर स्ट्रीट, पिनकोड, डिस्ट्रिक्ट, स्टेट, या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या. जर तुम्ही राहता तो ॲड्रेस तुमचा परमनंट असेल तर सेम ॲज करस्पॉन्डन्स करा. वेगळा असेल तर तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो ह्या ठिकाणी टाकून घ्या. सेम रूम नंबर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी. आता तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, असेल तर येस करायचं आहे खाली, नसेल तर नो करायचं आहे. सोबतच तुम्हाला इथे डिटेल्स लिहायचे आहेत. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो अल्टरनेट फोन नंबर द्यायचा आहे आणि मेल IDसाठी पण अल्टरनेट ईमेल ID देऊन ठेवायचा आहे वेगळा. आता डोमेसाईल डिटेल्स विचारल्यात तर तुम्ही इथे कुठलं तुमचं डोमेसाईल आहे, ठाण्याचं आहे का, तर कोणत्या ठिकाणाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट विचारलं आहे, स्टेट विचारलं आहे, ते टाकून घ्यायचं. आता रिलिजन तुम्हाला तुमची कास्ट या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि जे पण काही असेल ते हिंदू, त्याच्यानंतर जैन, मुस्लिम, जे काही असेल ते टाकून घ्यायचे, ख्रिश्चन. आणि मग तुमची जी कास्ट आहे, जी आपली कास्ट सर्टिफिकेटवरती लिहिलेलं असतं ते कास्ट या ठिकाणी टाकून घ्यायचं. आता तुमची जनरल SC ST जे काही असेल ते टिकमार्क करून घ्यायचं आणि हे सगळं भरून झालं की नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पुढची माहिती भरण्यासाठी येईल. आता इथे तुम्हाला डिटेल्स लिहायचे. तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे, तुमचं रिझल्ट ते समोर ठेवायचं आहे. 10वीचं तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव लिहायचं आहे, युनिव्हर्सिटी का बोर्ड जे असेल ते, कोर्स, स्ट्रीम, त्यानंतर डेट ऑफ पासिंग, कोणत्या डेटला तुम्ही पास झालात, तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज होते ते या ठिकाणी टाकायचं. सेम 12वीचं पण या ठिकाणी इन्फॉर्मेशन सगळे टाकून घ्यायचे. तुमचं इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, कोर्स, स्ट्रीम, त्याच्यानंतर डेट ऑफ पासिंग आणि पर्सेंटेज. ग्रॅज्युएशनला पण सेम सगळे इन्फॉर्मेशन भरून घ्यायचे. जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर इन्फॉर्मेशन भरायचे, नसेल तर सोडून द्यायचे, कारण फक्त ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे. आणि हॅव यू स्टडी +2, तर ह्या +2ला टिकमार्क करून घ्यायचं. जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाला टिकमार्क करून घ्यायचा आहे. आणि आता युनिव्हर्सिटी रोल नंबर, अंडर ग्रॅज्युएशन असाल तर तुमचा जो रोल नंबर असेल तो रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जर कुठल्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप वगैरे काही केली असेल, तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट वगैरे असेल त्याची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे. तुम्हाला कोणती लँग्वेज येते, तुमची मदर टंग काय आहे ते पहिलं लिहायचं आहे. ते तुम्ही बोलू शकता, वाचू शकता, लिहू शकता.
ह्या सगळ्या गोष्टी असेल तर टिकमार्क करून घ्यायचं आणि पुन्हा इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. दुसरी लँग्वेज तुम्हाला हिंदी येते, इंग्लिश येते ती टाकून घ्यायची. परत तुम्ही स्पीक, रीड, राईट, जर तुम्हाला बोलण्याचा त्रास असेल तर फक्त रीड आणि राईट लिहू शकता. त्यानंतर तिसरी लँग्वेज, तुम्हाला अजून कोणती लँग्वेज येत असेल तर तशा पद्धतीने इथे ह्या लँग्वेज सगळ्या ॲड करून घ्यायच्या आणि सगळ्या लँग्वेज ॲड करून झाल्या की मग नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचा. जर नसेल येत स्पीक करता किंवा काय तर तसं नका करू, जे येत असेल तरच करा. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रा क्युरिक्युलर डेटा असं लिहिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही अजून कोणती ॲक्टिव्हिटी केली असेल, कशामध्ये पार्टिसिपेट केलं असेल आणि त्याचं तुम्हाला प्राईज मिळालं असेल किंवा स्कॉलरशिप वगैरे मिळाली असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आणि मग नंतर नेक्स्ट करायचं. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी विचारलं जाईल, फॅमिली आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थविषयी. तर त्याच्यामध्ये तुमचा ब्लड ग्रुप आहे, तो ब्लड ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर डू यू हॅव एनी हिस्ट्री ऑफ मेजर इलनेस किंवा ऑपरेशन वगैरे काही झालं आहे, ॲक्सिडेंट झालं आहे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. फिजिकल डिझॅबिलिटी काही असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. फॅमिली मेंबरमध्ये कोणाची काही हिस्ट्री आहे का, तर त्यांचं पण असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. हे सगळं झालं की नेक्स्ट करून घ्यायचं. नेक्स्ट केल्यानंतर तर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे का, असेल तर येस करायचं. येस केल्यानंतर तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे ते सगळं लिहायला इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी कॉलम येतील आणि नसेल तर नो करायचं. जर तुम्ही ह्याच्या आधी कुठेही म्हणजे काम करत होतात किंवा स्टडी करत होतात त्याचे डिटेल्स टाकण्यासाठी येईल, ते त्या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचं. आत्ता जर तुम्ही कुठल्याही कंपनीचे डायरेक्टर किंवा कोणत्याही प्रॉपरेटर पार्टनरमध्ये एंगेज असाल, काही तुम्ही आता करत असाल तर येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही येस केलं तर या ठिकाणी बघा वर्क एक्सपिरियन्सची सगळी डिटेल लिहायची आहे. डेझिग्नेशन, एम्प्लॉयरचं नाव, त्याच्यानंतर रिझन ऑफ लिव्हिंग, की आता तुम्ही तिथे काम करत असाल तर प्रेझेंटली वर्किंग, कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत, तुमची लास्ट ड्रॉ सॅलरी किती होती ती पण या ठिकाणी लिहायची आहे. अजून तुम्ही दुसऱ्या पण ठिकाणी काम केलं असेल तर तुम्ही ॲडवरती क्लिक करून ती इन्फॉर्मेशन भरू शकता. त्याच्यानंतर नोटीस पिरियड जर द्यायचा असेल तर नोटीस पिरियड बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर तुम्ही काम केलं असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही पोझिशनमधून आत्ताच बाहेर पडला असाल तरी पण येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. ह्या सगळी माहिती आहे ती भरून घ्यायची. येस नो तुमच्या हिशोबाप्रमाणे जे काही असेल ते भरून घ्यायचं आणि नंतर मग नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला गार्डियन डिटेल म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा फोन नंबर टाकायचा आहे आणि ते कोणत्या ठिकाणी काम करत आहेत, सेल्फ एम्प्लॉय आहेत की रिटायर आहेत की एम्प्लॉय आहेत की नॉट एम्प्लॉय आहेत, काम नाही करत, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सेम मदर्स डिटेल टाकायची आहे, ती पण सेल्फ एम्प्लॉय आहे की रिटायर आहे की नॉट एम्प्लॉय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या स्पॉसचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. सिबलिंग जर तुम्हाला बहीण भाऊ कोणी असतील तर येस करायचं आहे, नसतील तर नो करायचं आहे. कोणताही तुमचा क्लोज रिलेटिव्ह आहे तर बीन कन्व्हिक्टेड ऑफ ॲन ऑफेन्स म्हणजे कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे कोणाच्या त्याच्या नावावरती आहे का, तर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आता आहे रिलेशन विथ फेडरल बँक. कोणी रिलेटिव्ह तुमचं फेडरल बँकमध्ये जॉब करत असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि तुम्ही फेडरल बँकच्या डायरेक्टर किंवा दुसरे कोण त्याच्यासोबत रिलेटेडमध्ये आहात का, जर असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी भरून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स डाटा भरायचा आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी फेडरल बँकमध्ये अप्लाय केलं होतं का, जर केलं असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. व्हाय डू यू कन्सिडर युअर सेल्फ सुटेबल फॉर दिस रोल, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही का ह्या रोलसाठी सुटेबल आहात ते तुम्हाला थोडक्यात ह्या ठिकाणी लिहायचं आहे, तुमच्या मनाने जे काही वाटतं ते. त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंग कुठे हवं आहे ते ह्या ठिकाणी विचारलं आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग हवं आहे तो स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जो प्रेफर्ड आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्हाला 2 सिलेक्ट करण्यासाठी येतील. सो पहिला जो आहे तुम्ही सिलेक्ट कराल, त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा कोणता तरी जिल्हा आहे तो निवडू शकता. म्हणजे या ठिकाणी दोन्ही तुमचे सिलेक्ट करून होतील. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे बघा, हे जे जिल्हे आहेत ते सगळे महाराष्ट्रामधले आहेत. तुम्ही जे प्रेफर करता ते सिलेक्ट करून घ्यायचं. 2 कन्सर्ट आहेत त्याला टिकमार्क करून घ्यायचा. नंतर तुम्हाला ही प्रोसेस आहे ती कुठून समजली, म्हणजे ऑनलाईन रिक्रुटमेंट आली आहे फेडरल बँकमध्ये प्रिंटद्वारे, सोशल मीडियाद्वारे किंवा अदर ऑनलाईन सोर्सेसने किंवा कलिग्सकडून, जे काही आहे ते सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं.
आता तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन विचारलेलं आहे. तर हे जे डिक्लेरेशन आहे ते तुम्ही आता एकदा वाचून घ्यायचं. वाचून घेतल्यानंतर तुमचा ईमेल आय डी, फोन नंबर सगळं हेच आहे ना बरोबर, हे सगळं या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. काही गडबड, काही मिस्टेक असेल तर तुम्ही हे करू शकता. आय ॲग्री करायचं. आय ॲग्री केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन इन प्रोग्रेस म्हणून लिहून येईल. आता रजिस्ट्रेशन इन प्रोग्रेस झाल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना 2 MB साईज पाहिजे आणि PNG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. सेम सिग्नेचरसाठी सुद्धा 2 MB साईज पाहिजे आणि PNG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्या पद्धतीने फोटो तुम्ही स्कॅन करून ठेवा. नंतर सिलेक्ट फाईलवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचा. दोन्ही फोटो आणि सिग्नेचर ह्या दोन्ही गोष्टी आधीच तुम्ही स्कॅन करून ठेवायच्या. आता इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली अपलोडेड म्हणून लिहून येईल. त्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड टू पेवरती क्लिक करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही प्रोसीड टू पेवरती क्लिक करणार तुम्हाला फी येणार. तर तुम्ही जनरलमध्ये असाल तर तुम्हाला 500 आणि GST 90 रुपयाची 590 रुपये फी येईल. प्रोसीड टू पेवरती क्लिक करायचं. आता इथे पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन येतील. नेट बँकिंग आहे, UPI आहे, कार्ड्स आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट करायचं आहे तो ऑप्शन चूज करायचा. आता इथे UPI बेस्ट वाटतो. UPIमध्ये खालीसुद्धा UPI ID टाकून तुम्ही पेमेंट करू शकता किंवा डायरेक्ट स्कॅनर दिलेला आहे. क्लिक हेअर टू स्कॅनवरती क्लिक करायचा. तो स्कॅनर आहे तो तुमच्या मोबाईलमधला ॲप आहे, जे फोनपे, गुगल पे जे काही असेल त्याच्यामध्ये स्कॅन करायचा. स्कॅन झाल्यानंतर तुमचं जे 590 रुपये आहे ते पेमेंट होतं. पेमेंट झालं की या ठिकाणी तुम्हाला जो रिसिप्ट आहे ते रिसिप्ट आणि तुमचा जो फॉर्म तुम्ही आता भरलेला तो फॉर्म दोन्ही तुम्हाला मेलवरती पाठवतात. दोन्हीही मेलवरती येतात. जेव्हा मेलवरती तुम्हाला येईल तेव्हा समजून जायचं की तुमचा फॉर्म आहे ते झालेलं आहे. फेडरल बँककडून तुम्हाला मेल येईल. अशा पद्धतीने तो मेल ID मध्ये तुम्हाला मेल वाचून घ्यायचा आणि या ठिकाणी त्यांनी PDF अटॅच केली आहे. ती PDF डाउनलोड करून घ्यायची. आता इथं तुमचा तो पूर्ण फॉर्म आहे तो शो होईल. अशा पद्धतीने तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म ह्या पोस्टसाठी भरू शकता आणि ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.